नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही घरी बसून मोबाईलवरून अर्ज कसा भरू शकता, नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही घरी बसून कसा अर्ज करू शकता, याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल, तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही घरी बसून मोबाईलवरून कशाप्रकारे अर्ज करू शकता, याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे, चला तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना आपल्या मोबाईलचं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल. याच्यावरती तुम्हाला सिंपल असं करायचं आहे, सर्चच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे शक्ती नारी शक्ती दूत ॲप असं या ठिकाणी सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे फ्रंटवरती सुरुवातीलाच नारी शक्ती दूत असं ॲप्लिकेशन दिसेल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मात्र हे ॲप 10 MBचं आहे. फक्त आणि फक्त 10 MBचं हे ॲप्लिकेशन असणार आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे, आता मी ऑलरेडी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवलेले आहे. आता मी सिंपल याच्यावरती ओपन डायरेक्ट करणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, याच्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल. सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायला लागेल. मी ऑलरेडी या ठिकाणी लॉग इन करून ठेवलेलं आहे. लॉग इन करताना तुम्हाला सिंपल या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर लागणार आहे आणि मोबाईल नंबर तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला एक OTP येतो. तो OTP तुम्ही एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर एक तुमची प्रोफाईल क्रिएट होईल. तुमची प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल. याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी घरी बसून मोबाईलवरून अर्ज करू शकता. तर या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. सर्वात पहिल्यांदा तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर या ठिकाणी जो तुम्हाला कॉलम दिसतोय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या कॉलमवरती तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्यासमोर अर्ज ओपन होत आहे. या ठिकाणी तुम्हाला माहिती फिलअप करायची आहे. पहिला ऑप्शन आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महिलेचे संपूर्ण नाव. तर तुमचे जे काही नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी नाव टाकून दाखवतो. ABC असं नाव मी या ठिकाणी टाकलेलं आहे. मी तुम्हाला डेमो दाखवत आहे. ठीक आहे. त्यांच्यानंतर पतीचे नाव टाकायचे आहे. या ठिकाणी तुम्ही जे काही नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे. तुमचा ज्या पण तारखेला जन्म झाला असेल ती तारीख तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. या ठिकाणी पेन्सिलवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तारीख टाकू शकता. सपोज मी या ठिकाणी एक तारीख टाकतो. एक तारीख या ठिकाणी मी फिलअप करतो. ठीक आहे. डेमो तारीख या ठिकाणी फिलअप करतो. ठीक आहे. या ठिकाणी मी एक डेट टाकलेली आहे. या प्रकारे तुम्ही तुमची जी जन्मतारीख असेल ती या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जन्म ठिकाण टाकायचं आहे, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. या ठिकाणी आता मी तुमचा जो पण मी XYZ बीड जिल्हा या ठिकाणी टाकतो. त्याच्यानंतर कोणता पण जो पण तुमचा तालुका असेल तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर गाव, शहर, जे तुमच्या गावाचं नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. जे तुमच्या गावाचं नाव असेल. ठीक आहे. ग्रामपंचायत, महानगरपालिका या ठिकाणी एक ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन यापैकी सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पण तुमचा पिनकोड असेल, सपोज मी या ठिकाणी हा पिनकोड टाकतो. जो काही पिनकोड असेल तुमचा, तो तुम्हाला 6 अंकी पिनकोड असेल, जो तुमच्या गावासाठी असेल तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर संपूर्ण पत्ता तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तोच नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे. जो काही तुमचा आधार क्रमांक असेल तो पण या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? या ठिकाणी काही प्रश्न विचारत आहेत. तर बघा, जर तुम्ही आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला होय म्हणायचं आहे. जर तुम्ही आर्थिक योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला नाही वरती क्लिक करायचं आहे. सिंपल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, महिला व बालविकास मंत्रालय, लाभार्थी योजना, गरजू व्यक्तींची समस्या, इतर योजना. तर त्याच्यासाठी गरजू व्यक्तींसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन या ठिकाणी आहे वैवाहिक स्थितीचा ऑप्शन आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे काही तुमचं म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. जे काही तुमची स्थिती असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्याच्यानंतर बँकेचे पूर्ण नाव टाकायचे आहे. महत्वाचं आहे, ही माहिती तुम्हाला योग्य भरायची आहे. ठीक आहे. बँकेची माहिती व्यवस्थित भरा. सपोज मी या ठिकाणी एका बँकेचं नाव टाकतो, बँक ऑफ बरोडा. ठीक आहे. या ठिकाणी मी एक्झाम्पल म्हणून टाकत आहे. जे तुमचं अकाउंट ज्या बँकेमध्ये असेल तेच बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर बँकेच्या अकाउंटला जे तुमचं नाव आहे ते नाव टाकायचं आहे. समजा आता मी या ठिकाणी XYZ ABC टाकतो. ठीक आहे.
त्याच्यानंतर तुमचा जो काही क्रमांक असेल, जो काही असेल तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे. जो पण तुमच्या बँकेचा IFSC कोड असेल, जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही Googleवरती सर्च करून फाइंड आउट करू शकता, किंवा तरी जर तुम्हाला सापडलाच नाही तर त्याच्यासाठी अजून एक ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर नंबरवरती कॉल करून त्यांना विचारू शकता. ठीक आहे. IFSC कोड सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक खात्याला जोडलेला आहे का? आता हे जे तुमचं बँक अकाउंट आहे याला तुम्ही तुमचा आधार नंबर जोडलेला आहे का? जर तुमचा आधार नंबर जोडलेला असेल तर तुम्हाला होय वरती क्लिक करायचं आहे, आणि जर जोडलेला नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फिलअप माहिती करू शकता. ही सर्व माहिती तुम्ही फिलअप केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती परत एकदा चेक करून घ्यायचं आहे, की समजा तुम्ही आता महिलेचं तुमचं या ठिकाणी संपूर्ण नाव आहे, तुमचं स्पेलिंग वगैरे बरोबर आहे का, सर्व माहिती या ठिकाणी चेक करायची आहे. आता या ठिकाणी वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव असा ऑप्शन आहे, तर त्याचे सुद्धा स्पेलिंग तुम्ही करेक्ट फिलअप केलेलं आहे की नाही हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा बघायचं आहे. त्याच्यानंतर जन्मतारीख वगैरे चेकआउट करून घ्या, जे तुमचं एज वगैरे बरोबर दाखवतंय का. ठीक आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा बरोबर आहे का, तालुका बरोबर तुम्ही फिलअप केलेला आहे का, गाव बरोबर फिलअप केलेलं आहे का, सर्व तुम्हाला एकदा चेकआउट करायचं आहे, जेणेकरून कोणतेही मिस्टेक तुमच्याकडून होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर पिनकोड योग्य टाकलेला आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. पिनकोड, पत्ता तुम्ही बरोबर दिलेला आहे का, जो पत्ता तुमच्या आधार कार्ड वरती आहे तोच पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आधार कार्ड रेशनिंग कार्ड वरती जो पत्ता असेल तोच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर एकदा चेक करून घ्या. तुम्ही जे 2 अंकी मोबाईल नंबर तुमचा दिलेला आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण की जेव्हा पण तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील, म्हणजे सरकारकडून ज्यावेळेस त्या 1500 रुपयाचा हप्ता निघेल किंवा सोडतील ते, त्यावेळेस तुम्हाला एक मेसेज येणार आहे. मेसेजमध्ये तुम्हाला तीच माहिती येणार आहे. त्यामुळे हा म्हणजे मोबाईल नंबर तुम्ही व्यवस्थित फिलअप करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर सुद्धा फिलअप करणे, योग्य नंबर व्यवस्थित आहे का ते सर्व चेक करा. 10 अंकी आधार नंबर असतो तो व्यवस्थित चेक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अजून आता डॉक्युमेंट कसं अपलोड करायचं ते पण सांगणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. परत एकदा सांगतो, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायला नक्की अजिबात विसरू नका. ठीक आहे. तर या ठिकाणी माहिती वगैरे सर्व तुम्ही एकदा चेकआउट करा, सर्व माहिती बरोबर आहे का. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही जो बँकेचा नंबर दिलेला आहे, बँकेची माहिती दिलेली आहे, बँकेचा तपशील दिलेला आहे, तो योग्य आहे का ते सर्व रकाने चेक करा एकदा. कोणतीही माहिती 2 वेळा चेक केल्यानंतरच पूर्ण अर्ज फिलअप करा. ठीक आहे. आता हे झालं ह्याच्या संदर्भात. आता महत्त्वाची माहिती इथून पुढे आहे. आता तुमचा फॉर्म वगैरे या ठिकाणी भरून झालेला आहे मित्रांनो. आता महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे की कोणते कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे. तर पहिलं डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो आधार कार्ड. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, या दोन्हीपैकी तुम्ही एक अपलोड केलं तरी चालेल. काही तुमच्या जवळ जे अवेलेबल असेल ते तुम्ही फिलअप करू शकता, या ठिकाणी अपलोड करू शकता. त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करावे लागेल अर्ज भरताना. त्यानंतर तुमचं हमीपत्र, अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करावे लागेल, आणि बँक पासबुक. हे जवळपास 5 डॉक्युमेंट या ठिकाणी मागत आहे. जवळपास टोटल या ठिकाणी मित्रांनो 5 डॉक्युमेंट्स आहेत. हे 5 डॉक्युमेंट मागत आहेत. तर सिंपल तुम्हाला या ठिकाणी काही करायचं नाहीये मित्रांनो. आता या ठिकाणी आधार कार्ड आहे, तर याच्यावरती क्लिक करायचं आहे, आणि तुम्हाला तुमच्या आधार कार्डची PDF बनवून ठेवायची आहे, किंवा PNG फोटो तुम्ही बनवून ठेवू शकता, किंवा JPG फॉर्मॅटमध्ये. तर तो जो काही असेल तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी सिंपल हा एक सिलेक्ट करून दाखवतो. त्याच्यानंतर तुम्हाला अधिवास जन्म प्रमाणपत्रावरती क्लिक करायचं आहे, आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला अगोदरच त्याची PDF वगैरे बनवून ठेवावी लागेल. ठीक आहे. मोबाईलवरून फॉर्म भरताना हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. मी या ठिकाणी हे अपलोड करतोय. तुम्हाला मी फक्त डेमो म्हणून दाखवत आहे, हे लक्षामध्ये घ्या. आता या ठिकाणी हमीपत्र, समजा हे हमीपत्र आहे, तर या ठिकाणी असं सिंपल तुम्हाला अपलोड करत जायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी मी 5च्या 5 फोटो या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. त्यानंतर सिंपल अर्जदाराचा फोटो आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे. फोटो अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिंपल मित्रांनो गणित आहे या ठिकाणी, की हे डॉक्युमेंट तुम्ही आता समजा हे बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, या सर्व गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टिक करायचे आहे एक्सेप्ट, की तुम्ही ह्या ज्या पण अटी आहेत किंवा ह्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, या सर्व कंडिशनला तुम्ही एक्सेप्ट करत आहात का. जर तुम्ही या सर्व कंडिशन तुम्हाला एक्सेप्ट करावे लागतील अर्ज फॉर्म भरताना. ठीक आहे. या ठिकाणी स्वीकारा करायचा आहे, एक्सेप्ट हमीपत्र. त्याच्यानंतर ही माहिती जतन करा, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सध्या मी माहिती जतन करत नाही, कारण की मी तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी कोणते पण फोटो वगैरे या ठिकाणी सिलेक्ट केलेत, माहिती पण ABC वगैरे टाकलेली आहे.
ठीक आहे. एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे मित्रांनो अर्ज करण्याची. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही जरी डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुमचे सर्व डाउट्स क्लिअर केले जातील. थँक्स फॉर वॉचिंग.